गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. आज आपण यामधील उपघटक अभ्यासणार आहोत. व्यापारी बँका. आपण भारतातील नाणे बाजाराची संरचना हा प्रकार अभ्यासत आहोत. त्यामध्ये संघटित क्षेत्र आहे आणि असंघटित क्षेत्र आहे. संघटित क्षेत्रामधील रिझर्व्ह बँक हा घटक आपण अभ्यासला आहे. ते व्हिडिओ लेक्चर माझ्या चॅनलवर पाहू शकता मागचे. आज आपण व्यापारी बँका हा घटक अभ्यासणार आहोत. व्यापारी बँका बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्तीय प्रणालीत मध्यस्थ म्हणून कार्य करतात. इथे व्यापारी बँकांना म्हटलेलं आहे मध्यस्थ. मध्यस्थ कोणामध्ये आहेत? बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे एकत्र करायचे आहेत आणि व्यापारी बँका वित्तीय प्रणालीत मध्यस्थाची भूमिका करतात की ज्यांना उद्योग व्यवसाय उभारायचे आहेत, त्यांना पैसा आवश्यक असतो, कर्ज आवश्यक असतं आणि ज्यांना बचत करायची आहे, आपला पैसा साठवायचा आहे, त्यांनाही त्याच्यापासून लाभ मिळवायचा असतो. म्हणून बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे यांना एकत्र आणण्याचं काम व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून करतात. त्याबद्दल त्यांना नफा मिळतो. त्या नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था आहेत. रिझर्व्ह बँक जशी असते समाजाच्या कल्याणासाठी काम करते, तसं व्यापारी बँका नफा मिळवण्यासाठी काम करतात. समाजाचं कल्याण हा त्यांचा हेतू नसतो. व्यापारी बँका बचतीची जमवाजमव, त्यालाच ठेवी स्वीकारणे म्हणतात, बचतीची जमवाजमव करण्यात आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कर्ज वाटप करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणजे व्यापारी बँका बचत गोळा करतात, जमवाजमव करतात, म्हणजे ठेव स्वीकारतात, डिपॉझिट घेतात आणि तो साठवून ठेवत नाही, तर अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रात कर्जाचं वाटप करतात. म्हणजेच गुंतवणूकदारांपर्यंत तो पैसा पोहोचवतात. त्याबद्दल त्यांना नफा मिळतो. यात अनुसूचित व बिगर अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या दुसऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश आहे. नोंदणीकृत बँकांचा समावेश आहे. वर्गीकरण पाहूया आता व्यापारी बँकांचं कसं केलं जातं ते. मालकी आणि कार्यपद्धतीनुसार भारतातील व्यापारी बँकांचे 4 घटकांमध्ये वर्गीकरण केले जाते. म्हणजे बँकेची मालकी कोणाची आहे किंवा कार्याची पद्धती कशी आहे त्यानुसार हे वर्गीकरण केलेलं आहे. 1. सार्वजनिक क्षेत्रातील बँका. 2. खाजगी क्षेत्रातील बँका. 3. प्रादेशिक ग्रामीण बँका आणि 4था प्रकार आहे विदेशी बँका, म्हणजे परदेशातून आलेल्या बँका. व्यापारी बँकांच्या काही प्रसिद्ध व्याख्या पाहूया आपण, जे आपल्याला पाठ करायच्यात. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार व्याख्या. बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. प्राध्यापक केर्न क्रॉस यांची व्याख्या पाहू आपण. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात. दुसरी व्याख्या सोपी आहे. पहिली व्याख्या पाहूया आपण. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949. बँकिंग म्हणजे काय? कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारायच्या, पण त्या ठेवी ज्या आहेत
संबंधित खातेदारांनी मागणी केली किंवा इतर प्रकारे ते परत करणं आवश्यक आहे. परत करायचं ते कशा पद्धतीने? धनादेशाद्वारे किंवा धनाकर्ष, त्याला इंग्रजीमध्ये चेक म्हणतात. चेकचं नाव तुम्हाला माहिती आहे, त्याला मराठीत धनादेश किंवा धनाकर्ष म्हणतात. चेकच्या सहाय्याने परत करणं. आणि दुसरी केर्न क्रॉसची व्याख्या सोपी आहे. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं म्हणायचं. पतपैसा, चेक या प्रकाराला पतपैसा असं म्हणतात. कागदी पैसा, प्रत्यक्षात पैसा नसून जवळजवळ पैशाचं काम करणारा कागद. व्यापारी बँकांची कार्य आपण पाहूया. कोणकोणती कामं करतात व्यापारी बँका? 1. ठेवी स्वीकारणे. 2. कर्ज देणे. 3. सहाय्यक कार्य. आणि 4. पतनिर्मिती. क्रमाक्रमाने या चारही कार्यांची आपण सविस्तर माहिती घेऊया. 1. ठेवी स्वीकारणे. ठेव म्हणजे डिपॉझिट. ग्राहकांच्याकडून किंवा खातेदारांच्याकडून पैसे स्वीकारणं म्हणजे डिपॉझिट स्वीकारणं. आणि मग त्यांना खातेधारक असंही म्हणतात. त्याबद्दल त्यांना पासबुक दिलं जातं. बँकेचं पासबुक तुम्ही पाहिलेलं असेल. ठेवी म्हणजे व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग होय. म्हणजे ग्राहकांच्याकडून निधी स्वीकारायचा, गुंतवणूकदारांच्यापर्यंत पोहोचवायचा. पण ग्राहकांना व्याजदर कमी द्यायचा आणि गुंतवणूकदारांच्याकडून अधिक घ्यायचा. या मार्गाने ते नफा मिळवतात. बचतीमुळे ठेवी निर्माण होतात. ठेवीचे वर्गीकरण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी म्हणून केली जाते. म्हणजे डिपॉझिट किंवा मागणी ठेवी ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या. एक मागणी ठेव आणि दुसरी आहे मुदत ठेव. त्याची थोडी आणखी माहिती घेऊया आपण. मागणी ठेवी, मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असे म्हणतात. म्हणजे मागणी केली ग्राहकाने की लगेच त्याला पैसे मिळतात. मागणीनुसार पैसे काढले जातात. आणि त्या 2 प्रकारच्या, त्या चालू ठेवी आणि बचत ठेवी स्वरूपातील आहेत. चालू ठेवी आणि बचत ठेवी. चालू ठेव खाते हे सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था आणि विश्वस्त मंडळांकडून उघडले जाते. म्हणजे करंट अकाउंट. चालू ठेव खातं म्हणजे करंट अकाउंट हे बहुधा व्यापारी आणि विश्वस्त मंडळ, सार्वजनिक संस्था वगैरे उघडतात. चालू ठेवी खातेधारकांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत, अधिकर्ष सवलत दिली जाते. हा मुद्दा लक्षात ठेवा. अधिकर्ष सवलत याचा अर्थ ॲडव्हान्स देणं. ॲडव्हान्स अशा अर्थाने की खात्यावर जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा अधिक रक्कम जर हवी असेल तर तारणाच्या आधारे चालू ठेव खात्यावर व्यापाऱ्यांना अधिक रक्कम दिली जाते. खात्यात शिल्लक थोडी आहे पण त्यापेक्षा अधिक दिली जाते. ते एक प्रकारे कर्जच असतं. पण ही सुविधा फक्त करंट अकाउंटवर दिली जाते. चालू ठेव खात्यावर अधिकर्ष सवलत दिली जाते. अधिकर्ष सवलत म्हणजे खातेधारकांना शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम काढण्याची सवलत. आणि बचत ठेवी विशेषतः पगारदार वर्ग, छोटे व्यापारी यांच्याकडून ठेवल्या जातात. आपलं सेविंग अकाउंट असतं, सेविंग अकाउंट, याच्यावर अधिकर्ष सवलत मिळत नाही. जेवढे शिल्लक पैसे त्यातूनच रक्कम काढू शकतो, त्यापेक्षा अधिक मिळू शकत नाही. दुसरा प्रकार आहे निश्चित कालावधीसाठी ठेवी. निश्चित, मुदत निश्चित असते याची. या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्येच आवर्त ठेवी व मुदतबंद ठेवी यांचा समावेश होतो. या 2 प्रकारच्या ठेवी आहेत. आवर्त, रिकरिंग डिपॉझिट म्हणतात याला, आणि मुदतबंद ठेवी याचा अर्थ फिक्स्ड डिपॉझिट यांचा समावेश होतो. आवर्ती ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यास प्रोत्साहन देतात. म्हणजे ग्राहकांनी नियमितपणे बचत करावी असे मासिक वगैरे काळ ठरवून दिला जातो, विशिष्ट रक्कम, आणि ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना मिळते. ठरवून दिलेल्या कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते.
मुदत ठेवी ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. मग तो कालावधी 3 महिने, 6 महिने, 9 महिने, वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असा असतो. कालावधीनुसार त्यावर व्याज मिळतं. या ठेवीत असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर तुलनेने अधिक असतो. दुसरं कार्य आहे कर्ज देणे, लोन. ग्राहकांना लोन द्यायचं, गुंतवणूकदारांना. व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी करतात. म्हणजे ठेवी आपल्याकडे आलेल्या आहेत त्याचा वापर इतरांना कर्ज म्हणून देतात. बँका व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात. कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो. कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो. याशिवाय बँका रोख कर्ज, अधिकर्ष सवलत, हुंडी वटवणे इत्यादी सुविधा पुरवतात. व्यापारी बँका त्यांच्याकडे ज्या जमा झालेल्या ठेवी आहेत त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देते. मग ते काळानुसार असते, अल्प, मध्यम, दीर्घ अशा काळानुसार कर्ज दिलं जातं. त्यामध्ये कर्ज, रोख कर्ज म्हणजे जेवढं रक्कम वापरली आहे त्यावरच व्याजदर आकारला जातो. अधिकर्ष सवलत म्हणजे शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम देणं. रोख कर्ज, अधिकर्ष सवलत आणि हुंड्यासुद्धा वटवते. अशा प्रकारे व्यापारी बँका ग्राहकांना कर्ज पुरवठा करतात. सहाय्यक कार्य. व्यापारी बँका निधी हस्तांतरण, ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणे. निधी हस्तांतरण, ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणे. आपण लाईट बिल भरतो, विम्याचे हप्ते भरतो, ते सुद्धा ग्राहकांची कामं व्यापारी बँका करतात. ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणी देणे, परकीय चलन, सुरक्षित ठेव, कप्पा, सेफ डिपॉझिट लॉकर म्हणतात त्याला. डीमॅटची सुविधा ज्यांना शेअर्सचं अकाउंट चालवायचं किंवा शेअर्सचे खरेदी विक्री करायची आहे त्यांच्यासाठी डीमॅट अकाउंट आवश्यक असतं. इंटरनेट बँकिंग आजच्या काळात तर खूप गरजेचं आहे, ते चालवलं जातं. नंतर मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ATM सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशा प्रकारे बँक सहाय्यक कार्यसुद्धा करते. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे पतनिर्मिती, म्हणजे क्रेडिटने पैसा निर्माण कसा होतो पाहूया आपण. पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे महत्त्वपूर्ण कार्य आहे, कारण त्यांना नफा हवा असतो. ठेवी मिळवायच्या आणि कर्ज द्यायचं, यातून त्यांना नफा मिळतो. म्हणून ते अधिक कर्ज, अधिक ठेवी, अधिक कर्ज, अधिक ठेवी असं त्यांचं चक्र चालू असतं. प्राथमिक ठेवींच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतरची शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. निव्वळ मागणी याचा अर्थ ठराविक काळात मागणी येणार आहे पैशाला, तो रोख ठेवावा लागतो. आणि मुदतीनंतर येणार आहे, मुदतीनंतर लोक पैसे न्यायला येणार आहेत, मग तेवढा काळ त्यांना मिळतो पैसे इतरांना कर्जाऊ द्यायला. या गरजा ओळखून शिल्लक रक्कम ते कर्ज देण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे बँकांनी दिलेल्या कर्जातून दुय्यम ठेवी निर्माण होतात. प्राथमिक ठेवी, दुय्यम ठेव, कर्ज द्यायचं, ठेव स्वीकारायची, कर्ज द्यायचं, यातून अशा प्रकारे पतनिर्मिती होते. जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजे जेवढं कर्ज दिलेलं आहे ते हातात कॅश न देता खात्यावर जमा केलं जातं. म्हणजे रक्कम डबल दिसते आकडे. ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते. त्यातील काही भाग बाजूला ठेवला जातो. राखीव गरजा भागल्यानंतर उर्वरित रकमांमधून कर्ज दिली जातात. ही प्रक्रिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरण केली जाते. थोडक्यात व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशाची निर्मिती होते.
म्हणून व्यापारी बँका कारखान्याप्रमाणे पतपैसा निर्माण करतात. आता पहा, हे करून पहा, तुम्हाला सांगितलं इथे लोगो दिलेले आहेत. खालील दिलेल्या कंसातील बँकांशी संबंधित असलेले बोधचिन्ह शोधा. आता इथे 1 2 3 4 5 6 मी क्रमांक टाकलेले आहेत. हे बँकांचे लोगो किंवा बोधचिन्ह आहेत. ओळखायचे आहेत कोणत्या बँकेचं कोणतं चिन्ह आहे ते. पहा, क्रमांक 1चं चिन्ह आहे ते आहे HDFC बँकेचं चिन्ह आहे. क्रमांक 2चं जे आहे युनियन बँक ऑफ इंडिया. क्रमांक 3चं जे आहे ते आहे स्टँडर्ड चार्टर्ड बँक. नंतर क्रमांक 4चं जे आहे ते आहे HDFC बँक. नंतर 5चं जे आहे 5वं चिन्ह जे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि शेवटचं 6वं जे चिन्ह आहे ते आहे ॲक्सिस बँक. अशा प्रकारे हे बँकांचे लोगो उदाहरण म्हणून दिले. तुम्ही आणखी अशी बँकांचे लोगो वगैरे अभ्यास करू शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हे व्हिडिओ किंवा लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. आर्ट शाखा, वाणिज्य शाखा यांना अर्थशास्त्र हा विषय आहे. तसेच तुम्हाला ज्या काही अडीअडचणी येतात अभ्यास करताना त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्या मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.